हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पूर्वा विनोदगिरी डेली रूटीन ब्लॉग. आणि आज सकाळचं मॉर्निंग आणि बघू शकता. सगळ्यात आधी तुम्ही कसं आता रोज ऊन पडत आहे तर पूर्ण झाडून पाणी चिपळावंच लागतं. पाऊस असला की नाही करत मी असं. आणि सकाळचं रुटीन होतं. आता माझ्या यूट्यूब चॅनलचं नावच आहे डेली रूटीन ब्लॉग. तुम्ही जो डेली असते माझ्या घरात जसं मी काम करते मी तेच दाखवणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. जर जसं डेली रूटीनमध्ये कुकिंग, डेली अपडेट आणि थोडंसं मेकअप रिलेटेड आणि शॉपिंग करते जसं मी फ्लिपकार्ट ते दाखवू शकते. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव जसं आहे मी तसेच व्हिडिओ टाकणार. आणि सकाळची एकदम मॉर्निंग क्लिनिंग आज माझी एवढी टफ होती. सगळ्यात आधी तुम्हाला बेडशीट बदलावं लागली कारण मीच स्वतः त्याच्यावर सगळं पाणी सांडून दिलं होतं. दुसरी गोष्ट, पिलो कवर पण फाटल्या होत्या कारण खूप जोशात मी ओढली तर ती खूप जोशात फाटली. आणि बघू शकता धुण्यात चक्कच होतं. म्हणजे त्यात काल का परवाच मी बेडशीट टाकली आणि आज डबल मी धुतली कारण त्याच्यावर बकेटभर पाणी कसं सांडला तर पूर्ण डिटेल तर नाही सांगू शकत, शॉर्ट फॉर्ममध्ये सांगते. गॅलरीमध्ये झाडांना जेव्हा पाणी टाकते तर धक्का लागल्यामुळे कपाटाचा पूर्ण बकेटच ओंधवली. आणि बघू शकता पूर्ण मी क्लीन केली आणि बेडशीट पण मी चांगल्याने टाकली. आणि ही मॅचिंग खोड फक्त बेडशीटसोबत ना 2च भेटतात आणि मला 4 उस्त्या असल्यामुळे मला 4 खोड हव्या. आणि बघू बेडशीट लावल्यावर मी मधात थोडंसं थांबवलं होतं. मला स्वतःला पण आठवण नाही मी काय बोलत होती. तर डबल मी सांगते, पिलो कवर फाटून गेली होती आणि हीच पिलो कवर होती जो फाटली होती म्हणून ही साईडला ठेवली. आता आपण हे शिवूया. त्याच्यानंतर सगळ्या पिलो कवर्स मी काढल्या आणि धुण्याच्या एक साईड ठेवल्या. मी नळ याच्या अगोदर धुण्याचे कपडे ना सगळे साईडला काढते कारण नळ याच्या अगोदर कपडे धुणं झाले की मग चांगलं वाटतं. नाहीतर चादरा बेडशीट धुवायला खूप जास्त पाणी लागतं. आणि त्याच्यानंतर ही पण पिलो कवर ना आता चेंज करावी लागते कारण खूप वर्ष झाली ही. आणि याची बार्बी असल्यामुळे ना मला जास्त आवडते आणि माझ्या मुलीला पण खूप आवडते. कवर बार्बी असते याच्यावर तर पण अशी सेम भेटणार तर नाही पण पाहूया आपण भेटेल. आणि ही आहे एक गादी खुर्चीवरची. हॉलमध्ये जे प्लॅस्टिकच्या आपण खुर्च्या ठेवतो ना तसं तर मी अंगणात ठेवते. त्याच्यावर मी एक याच्यावर असं गालीच्या टाईप ठेवत असते आणि एक याच्यावर मी ही गादी ठेवत असते. आणि एक याच्यावर तो गालीचा ठेवला आहे मी ब्राऊन कलरचा असा एकदम, तो मी अमरावतीवरून घेतलेला आहे, अंबिकामधून. आणि हे तर घरचीच सारखी उस्ती आहे. आणि सगळं मी क्लीन केलं आणि बघू शकता सगळं व्यवस्थित ठेवलं. आणि हे फक्त मी डेली याच्यासाठी बेडशीट चेंज करते कारण खूप धूळ मिट्टी असते, आपण कशी पाय घेऊन बसून जातो म्हणून ही डेली रुटीन असते माझं. 2 दिवसात थोडी तरी बेडशीट चेंज करायची. आणि त्याच्यानंतर पूर्ण मी खुर्ची हे बघू शकता, या खुर्चीवरची उस्ती आहे. आणि जेव्हा मी मूर्तीचं काम करते, फिनिशिंग करते किंवा डोळे किंवा बारीक काम करते तेव्हा मी ही उस्ती पण घेत असते तिथे कारण खूप पाठ दुखते एकसारखी बसून. आणि त्याच्यानंतर ही आईने मला पूजेसाठी फुलं आणून दिले होते ते आहे. आणि त्याच्यानंतर पक्ष्यांना पण पाणी नव्हतं, ते खूप जोरजोरात ओरडत होते. आणि पक्ष्यांची खासियत आहे आमच्या जेव्हा ते खूप जोरजोरात ओरडतात ना तेव्हा समजून जायचं आता त्यांना भूकसाठी त्यांना बाजरा नाही आहे नाही तर पाणी नाही आहे. आणि मी त्यांना मग पाणी टाकले. आणि बघू शकता यांचं मी नेहमीच क्लीन करत असते. त्या दिवशी पण मी केलं होतं आणि आज पण केलं. आणि हा होता आमचं सकाळचं मॉर्निंग रुटीन. आणि असंच माझं डेली रुटीन असते. आणि त्याच्याहून जास्त विशेष बघू शकता पूर्ण ऊन एकदम किचनमध्ये येते. आणि हे त्या दिवशीचं DIY केलेलं माझं फ्लॉवर पॉट. जसं मी ऑनलाईनच ऑर्डर करते फ्लॉवर पॉट आणि मी केले पण आहे खूप काही. आणि खूप काही मी फेकले पण आहे, मी खोटे नाही सांगत. जे असे थोडेसे डल वाटले किंवा असे फिक्के फिक्के दिसले रूममध्ये घरात मी ते टाकून देत असते आणि दुसरे घेऊन घेत असते, नाही तर मग असे घरातले. आणि तो फ्लॉवर पॉटचा खालचा एवढा सुंदर बाऊल होता जो माझ्याच याने फुटला होता. आणि हा होता मग माझा नाश्ता सकाळचा. पण यांच्यातलं मी खोटे नाही सांगत, याच्यातलं मी भजी मिरची सगळं स्किप केलं होतं. थोडेसे पोहे खाल्ले होते 2-3 घास आणि ते पण स्किप केले होते. आणि त्याच्यानंतर अजून मी मॉर्निंगच्या रुटीनवर
आली होती कचरा बिचरा टाकून सगळं मॉर्निंग. आणि मला एवढा वेळ झाला होता आज पहिल्यांदा कामासाठी, मी स्वतः पण सांगू नाही शकत. आणि मला आज एवढा कामाला उशीर झाला होता. 9:30 वाजता फक्त माझं कामच चालू होतं. आणि मी इथचं पण सेटअप थोडंसं लावून घेतलं होतं, कारण इथचे पण काम करणं खूप गरजेचं आहे. कारण नवरात्राच्या नंतर, दसऱ्याच्या नंतरच कोजागिरी असते. त्याच्या अगोदर मला पूर्ण मूर्त्या एकदम पूर्ण डन करून ठेवावं लागतात, कारण माझे पूर्ण मूर्तीचे ग्राहक आहेत ते सगळे लागलेले आहात आणि ते बरोबर बुकिंगसाठी येतातच. तर त्यांच्या हिशोबाने मला कलरिंग पण करून ठेवावं लागते. त्याच्यासोबत मी घरचं काम पण मॅनेज करते. आणि यूट्यूबचं काम मी खूप वर्षापासून थोडं करत आहे. आणि आता मी डेली हे पण काम करत आहे. आणि इथे आणले होते काही सीताफळ आणि सगळे कच्चे होते. याला धानात ठेवावं लागतात, पण मी धानात नाही ठेवले. तुम्ही पण नका ठेवू, कारण आपण हे धानात ठेवले ना तर धानात सोंडे, अळ्या किंवा काय पण होऊच शकते. कारण मला माहिती आहे सगळं त्यांच्यातलं जो असा थोडासा ओलसरपणा धानात पडून जातो. आणि मग मी थोडंसं क्लीन केलं आणि मग स्वयंपाकाची तयारी केली. आणि स्वयंपाक करायला पण मला खूप जास्त उशीर झाला होता. एवढी घाई झाली होती स्वयंपाक करायची की दूध पण उफन चालले गेलं आणि माहीत नव्हतं पडलं. आणि सगळ्यात आधी दूध गरम केलं होतं. आणि चहा पण नव्हता आज, कारण दूध आत्ता आणलं होतं. आणि मी जसं सांगितलं आज कामाला मला खूप जास्त वेळ झाला होता. तसाच कामाला उशीर होत गेला. आणि जो 12-1 वाजताचे काम होते ते 2 वाजता झाले. 2 वाजताचे काम 4 वाजता झाले. आणि 4 वाजताचे काम 6 वाजता झाले. आणि 6 वाजताचे काम तर अजून पडलेलेच आहे, कारण आम्ही रात्री ॲडिट केला आणि व्हॉईस टाकत होते. आणि त्याच्यानंतर मी आज सिम्पल तर नाही म्हणू शकत, पण खूप चांगला लंच थाली होती. जशी भाकर, ठेचा, तुरीचे छोलची चटणी पण होती, तुरीच्या छोलाची भाजी पण होती. आणि तुरीचे छोल याच महिन्यात येतात आणि आत्ता नवीनच ते खायचं पण मन होते. तर मग तसेच मी बघू शकता दूध पण ओपन केलं होतं. आणि मिरचीचा मी ठेचा पण केला होता. आता हे मिरची ह्या ठेचाची मिरची आहे. आणि ह्या होत्या तुरीचे छोल, त्याची मी भाजी केली होती. अर्धी भाजी केली, अर्धी चटणी केली होती. आणि समार पण मी अर्धा डिवाईड करून घेतला होता. आता सगळ्यात आधी आपण याला मिक्सरमधून म्हणजे असं थोडं बारीक करून घेऊ. 4-5 कली मी लसणच्या घेतल्या, मिरची थोडी जास्त घेतल्या होत्या कारण तिखटच हवं. आणि थोडंसं मी अद्रक घेतलं होतं. सहसा मी अद्रक टाकत नाही, पण आता एवढं टाकत आहे. आणि त्याच्यात जिरं पण घेतलं होतं. तुम्ही घेऊ पण शकता, नाही पण घेऊ शकत, तुमच्या मनावर. जसं ज्यांच्या घरात खातात तसंच बनवायचं, पण रेसिपी पूर्ण पाहायची आणि व्लॉग पण पूर्ण पाहायचे, तेवढंच चांगलं वाटतं. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला पण खूप चांगलं वाटतं. आणि थोडंसं मी साईडला काढलं, कारण याच्यात ठेचा खूप जास्त होता. तर मग मी म्हटलं ह्या साईडला थोडं काढून ठेवू, कारण भाजी खूप जास्त बनली असती आणि मला कमी भाजी बनवायची होती, फक्त 2 प्लेटच. आणि त्याच्यासोबत बघू शकता मी, तुम्ही याच्यात अजून पण पाणी काढून घेऊ शकता. मी कमी पाण्यात केलं होतं. आणि जर पट्टा असेल तर खूपच चांगलं. माझ्याकडे पट्टा आहे, पण त्याच्यावरचं बेलणं नाही आहे, तर मग मी काही पट्ट्यावर वाटलंच नाही. तुम्ही नाही तर पट्ट्यावरच वाटत असतं सहसा. तुम्ही काही माझे जुने ब्लॉग बघू शकता, त्याच्यावर मी पट्ट्यावरच टमाटी चटणी असं काही वाटत होती. आता मी थोडंसं त्याच्यावर बेलणं नाही तर घेत नाही आहे. आणि बघू शकता कटोरीत जेवढं तुम्ही पूर्ण घेतलं. आणि त्याच्यात मग थोडंसं कढई आधीच गरम झाली होती, मग मी अजून थोडी गरम करून घेतली. त्याच्यात जिरं आणि मोहरीचा तडका मारला. आणि टमाटर पण कापून घेतलं होतं मी साईडमध्ये. बघू शकता तुम्ही, ही मोहरी आहे. आणि मोहरी गरम तेलात आणि तडतड होईपर्यंत काहीच त्याच्यात टाकायचं नाही, तर मोहरी खूप कडसड लागते. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी टमाटर टाकलं. अजून टमाटर टाकल्यानंतर चांगल्याने टमाटर गळू. आणि टमाटर तुम्ही स्किप पण करू शकता. आता ज्यांना वाटतं की चांगलं वाटतं ते टाकू शकतात, पण ज्याला नाही ते स्किप पण करू शकते. आणि त्याच्यानंतर मी चांगल्याने त्याच्यात फक्त हळद घेतली आणि थोडीशी अशी म्हणजे थोडंसं असं लालसरपणा यासाठी चटणी घेतली. आणि ते चांगल्याने मिक्स करून घेतलं. आणि हा पूर्ण आपण वाटण केलेला तुरीचा छोलचा पेस्ट आहे ते पण टाकून दिलं.
आणि सगळ्याच्या घरात आपापली पद्धतीची रेसिपी बनते. आणि माझ्या इकडे अशी पद्धतीची भाजी बनते, कुठे कशी बनते. आणि चटणी मी आमच्या अमरावतीकडची जशी आमच्या अमरावतीत बनते चटणी छोलची, त्याच्यात टमाटे, कांद्याची पत्ती सगळं टाकलं जात असतं, ते मी तसं केलं होतं. आणि बघू शकता मी पाणी थोडं जास्त घेतलं होतं, कारण जास्त ते शिजते चांगल्याने. आणि मी तरी याला 15 ते 20 मिनटं शिजू दिलं होतं. आणि बघू शकता तुम्ही. आणि अजून मी पाणी टाकलं आहे, बघू तुम्ही पण टाकू शकता, कारण मी जेवढं पाणी टाकलं त्याच्यातलं अर्धा 1 कटोरी पाणी आपोआप आटते ते, कारण शिजेपर्यंत. आणि स्वादानुसार नमक, बघू शकता. आणि त्याच्यात थोडंसं सांबार, कोथिंबीर, कारण जेव्हा सगळेजण भाजी खातात तर सांबार असते, नाही तर मग स्किप असते. आणि मी छोल्याची जी चटणी आहे ना त्याच्यात वाटणमध्ये घेतला होता सांबार, तसा वरतून नाही टाकला एवढा विशेष. आणि एका मिक्सरच्या भांड्यात मी ठेचा केला, एका मिक्सरच्या भांड्यात मी छोलची चटणी केली, एका ह्याच्यातच छोल्याचं रस्स्याचं केलं. असे तिन्ही मिक्सरचे भांडे भरवले होते. आणि एवढे जास्त भांडे निघतात घासायसाठी, कधी कधी तर 2-2, 3-3 टोकरे भांडे असतात माझ्या घरात, कारण खूप जास्त भांडे निघतात. आणि त्याच्यात बघू साईडमध्ये मी सगळं रेडी करून ठेवलं आहे. आणि एक बॅच भांड्याची घासली, पुसली आणि रसली पण, दुसरी पण घासली आणि पुसली आणि ते पण रॅकमध्ये ठेवली. ही होती तिसरी बॅच भांड्याची, ती पण घासून मी तिथे ठेवली, पाणी झरायचंच होतं. आणि मग मी केली बेडडीची भाकर. आणि मला बेडडीची भाकर खूप आवडते, खास करून की ठेस्यासोबत. तर मी तशीच केली एकदम चांगली बेडडीची भाकर. आणि सगळं पाणी सांडलं होतं ते पुसून घेतलं. आणि त्याच्यानंतर चांगल्याने भाकर शेकून घेतली. आणि साईडला अजून दुसरी कढई ठेवली होती मी थोड्या वेळाने. तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी तेलच्या कॅनसोबत काय झालं होतं, तर आज डबल तेलची कॅन आणली. आणि डबल त्याच्यात मी कढई गरम केली. आणि जिरा, मोहरी, अजून कांदा, टमाटर, मिरचीच्या जागी मी मिरचीचा ठेचा घेतला होता. आणि साईडला भाकर पण शेकत होती. आणि साईडला हा पण चालू होता भाजी चटणी बनवणं. तुम्ही बघू शकता सोबतच मी सगळं टाकत होती. आणि पण भाजून मी चांगल्याने घेतला. आणि ठेचा पण टाकला मी थोडासा तिखटपणा यासाठी. आणि त्याच्यासोबत तिथे स्वयंपाक. आणि मग त्याच्यानंतर मी लावला होता जिरा राईस, कारण भात पण लावायचा होता. कारण एवढी तिखट ठेचाची भाजी लेकरं खात नसतात, आणि मी देत पण नाही एवढं तिखट, कारण मी स्वतः पण जास्त तिखट घेत नाही. आणि घेतला तर एखाद्या वेळेस फक्त भाकरसोबत ठेचा घेते. आणि ही चटणी पण खूप फिक्की होती, बघू शकता तुम्ही केवढूसा ठेचा टाकला मी याच्यात, त्याच्यात काहीच तिखटपणा येत नाही. आणि हळद घेतली. आणि नावासाठी थोडं लाल कलर येतो या चटणीने, तर ही चटणी घेतली. आणि मागं मी भाकर गॅसवर पण शेकत होती, कारण तव्यावर एवढी चांगली शेकतच नाही होती. आणि हे पूर्ण आपलं छोल्याचं पेस्ट असतं ना, ते सगळं मी टाकून दिलं होतं मग त्याच्यात. आणि चांगल्याने मिक्स करून घेतलं. आणि स्वादानुसार मीठ घेतलं. सांबार बिलकुल नव्हता टाकला, पेस्टमध्ये टाकला मी, खोटी नाही सांगत, पण तसा मी वरतून बिलकुल नाही टाकला. आणि स्वादानुसार मीठ टाकून आपली एकदम चांगली छोल्याची रस्स्याची भाजी, छोल्याची चटणी आणि मसाले भात तर नाही म्हणू शकत, वाटाणे आणि थोडंसं त्याच्यात तेजपत्ते असा भात साईडमध्ये तो पण लावला. आणि असं होतं आज आमचं बिलकुल सिम्पल लंच. आणि तुम्ही बघू शकता मी चांगल्याने भाजून भिजून घेतलं आणि झाकून ठेवलं वाफेवर, थोडी जास्त चांगली होते. आणि हे म्हणजे हे झालं तर गॅस बंद केला मी. साईडमध्ये कुकर ठेवला, त्याच्यात तेल टाकलं, तेलात डबल जिरा टाकला, तेजपत्ता, कलमी, लवंग, मिरे, अजून 2-3 त्याच्यात मला नाव पण नाही माहीत, खडे मसाल्याचे, ते असं चांदणीसारखं फूल. आणि वाटाणे, फ्रोझन वाटाणे होते फ्रीझरमधले आपले जसे असतात. आणि ते त्याच्यानंतर बघू शकता त्याच्यात टाकलं मी भात. आणि अशी होती आजची आमची एकदम सिंपल थाली. आणि बघू शकता एवढे सारे काम होते, भांडे बिंडे सगळे घासून मी डबल कपडे धुवायचे होते, ते कपडे धुतले. आणि चादरा बघू शकता मी तिथं पाण्यात उतरवण्यासाठी ठेवले. आणि असा माझा गॅसचा ओटा मी क्लीन केला. त्याच्यानंतर मी
थोड्या वेळ बाहेर बसले आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही किती शांत, कारण दुपारचा वेळ होता. आणि मग आम्ही थोडंसं खाली बाहेर गेलो थोड्या वेळाने, कारण अं, बघू शकता मी व्हीपला 10ची नोट दिली चॉकलेट घ्यायसाठी, पण तिने चॉकलेट नाही, तिने सोप सुपारी असंच घेतलं होतं. आणि घराजवळच काका येतात, त्यांनी बघू शकता हे सगळं विकायसाठी आणतात आणि त्यांच्याकडून खूप काही घेत असतो आम्ही, सगळेच जण घेतात. आणि तिथून आल्यावर दुपारचा वेळ होता, मी सगळे बाहेरचे प्लॅस्टरचे कामं अर्ध्याहून जास्त निपटून घेतले होते आज. आणि मग थोडंसं मी घर क्लीन केलं आणि हा होता दुपारचा व्ह्यू. आणि मी पाहत होते की कपडे बिपडे उडले का, आणि नाही तर मग वाढले पण नव्हते एवढे काही. बघू शकता मग सगळे कामं झाले, मी थोडीशी अशी इथे उभी राहून पाहत होते कोण काय करत आहे, कसं उभ्या काय बोलत आहे. आणि त्याच्यानंतर इथचं बघू शकता मी सगळं रॅकमध्ये ठेवलं. आता याच्यावर फक्त कलरिंगच बाकी आहे, आणि मी कलरिंग पण तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवणार. आणि बघू शकता त्याच्यानंतर मी माझा मोबाईल कधी स्विच ऑफ झाला मला स्वतःला माहीत नव्हतं. मग मी स्विच ऑफ काढला मोबाईलचा. आणि हा मोबाईल खूप वर्षाचा आहे, माझा पहिला का दुसराच मोबाईल आहे हा. आणि त्याचा स्विच ऑफ काढला आणि थोडंसं मग रुटीन तर आपलं संध्याकाळचं फिक्स आहे. पूजेचा वेळ, आरतीचा वेळ तो स्किप करतच नाही मी, तो वेळेशीरच असतो, चाहे मग किती कामं राहू शकतात. आणि त्याच्यानंतर मी थोडासा चहा घेतला होता गुळाचा, खूप डोकं दुखत होतं. आणि हा होता माझा सकाळ ते संध्याकाळचा रुटीन. आणि असा होता आजचा आमचा पूर्ण मॉर्निंग रुटीन. आणि संध्याकाळचा रुटीन एवढा खतरनाक होता, कपडे घडी करायचे होते आणि काही फार किचनची क्लिनिंग पण बाकी होती. आणि बघू शकता असा होता आमचा सकाळ ते संध्याकाळचा डेली रुटीन. आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच पहा, आणि लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.